संतोष देशमुखांच्या हत्येसह वाल्मिक कराडचं खंडणी प्रकरणाचं मुख्य कारण ते पवनचक्की. पण याच पवनचक्कीवाल्यांचा त्रास बीडच्या महाजनवाडीतल्या गावकऱ्यांना होतोय. अगदी घराशेजारीच पवनचक्की उभारल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट. ही दृश्य नीट बघा. पवनचक्की घरात आहे की घर पवनचक्कीच्या दारात आहे असाच प्रश्न पडावा. हे घडलंय सध्या चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात. बीडच्या महाजनवाडीत पवनचक्की उभारण्यात आली आहे. पण घरापासून काही मीटरच्या अंतरावर ही पवनचक्की उभारली आहे. ज्या बीडमध्ये पवनचक्की संदर्भातल्या कंत्राटावरून खून होत आहेत, त्याच बीडमध्ये पवनचक्की कंपनीकडनं दादागिरी सुरू आहे. पवनचक्की उभारताना सरकारनं काही साधे नियम घालून दिले. हे साधे नियम देखील या पवनचक्की कंपन्या पाळत नाहीये. पवनचक्की उभारताना नियमानुसार 230 मीटर अंतरामध्ये कच्चं अथवा पक्क घर असू नये. वस्तीपासून किमान 500 मीटर दूर पवनचक्की उभारावी. पवनचक्कीमुळे निर्माण होणाऱ्या आवाजानं परिसरात त्रास होऊ शकतो. इतकंच नाही, ही पवनचक्की उभारलेली जागाही वादात सापडली आहे. 6 जमीन मालकांपैकी केवळ दोघांच्याच संमतीनं ही जमीन 18 वर्ष 11 महिन्यांसाठी भाडे तत्वावर घेतली आहे. माझ्याच गटामध्ये जिथं आम्ही 6 भावंड आहेत, त्या 6 जणांपैकी 2 शेतकऱ्याची जमीन त्यांनी घेतली आणि बाकीच्याची कसल्याही प्रकारची सहमती घेतलेली नाही. आणि जो प्रोजेक्ट अगदी वरती म्हणजे माळरानावर घ्यायचा चालला होता, तर त्यांनी ऐन वेळेला सुपीक जमिनीमध्ये आणि आमच्या वस्तीमध्ये तो तयार केलेला आहे. मी न्यायालयीन प्रक्रियासुद्धा त्याची पार केलेली आहे आणि प्रशासनाला अर्ज विनंत्यासुद्धा केलेल्या आहेत की हा प्रोजेक्ट हा थांबवा, कारण का या प्रोजेक्टचे तोटे हे भविष्यात खूप होऊ शकतात. काही दिवसांपूर्वीच बीडच्या पालख्या डोंगरावर पवनचक्की कोसळली होती. दारातच पवनचक्की उभारल्यानं महाजनवाडीचे रहिवासी देखील दहशतीत आहेत. फक्त त्याच्या आवाजाचा आणि एखाद्या वेळेस हे झालं तर एवढं मोठं जनावर आहे, इथं दुधाच्या गाय आहेत, बारकाली वासरं आहेत, त्याच्या आवाजामुळं हे बेपान सुटलेलं जनावर. तुमची काय मागणी आहे? हे बंद व्हावं, हे तर आमच्यापाशी नको आहे. याच बाबतीत कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांनी या सर्व पवनचक्क्या MEDA अर्थात महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या नियमानुसारच बसवल्या असल्याची माहिती दिली आहे. बीडमधील प्रशासनाला पवनचक्की कंपन्यांची काळजी असल्याचं दिसून येत आहे. शरद पवारांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पवनचक्की कंपन्यांना खंडणीच्या त्रासातनं मुक्त करा अशी विनंती केली होती. एकीकडे पवनचक्क्यांची काळजी सगळ्यांना आहे, दुसरीकडे मात्र आजपर्यंत एकाही नेत्यानं शेतकऱ्यांची बाजू देखील ऐकून घेतली नाही असं दिसून येत आहे. स्वानंद पाटील, NDTV मराठी, बीड.